तर फ्रेंड्स, आता आपण शेतामध्ये आलो आमच्या आणि भुईमुंगाच्या शेंगा खात आहोत आम्ही. तर दाखव की आळा असा दाखव. काय अरे, या शेंगा आणखीन पिकलेल्या म्हणजे आलेल्या नाहीत व्यवस्थित. काय ते कवळ्या आहेत शेंगा आणखीन, आणि एवढे जास्त प्रमाणात लागलेले नाही आहेत. हे बघा, तर माझ्या फ्रेंडनं आणले आम्हाला शेंगा खाऊ घालण्यासाठी. आणि त्या शेंगा पण तिने उपसून आणलेल्या आहेत शेंगाच्या वेळा. काय बाय खाचाल का? येऊ शकता इथे खायला तुम्ही पण आमच्या रानातनं. बघा, माझी फ्रेंड पण तुम्हाला या म्हणत आहे शेंगा खाण्यासाठी. तर खरं सिरियसली गावाकडे येऊन राहण्यामध्ये जी मज्जा आहे किंवा शेतामध्ये फिरण्यात जी मज्जा आहे, इकडची जी म्हणजे लाईफस्टाईल आहे ना, खूप साधी सिंपल सरळ आहे आणि खूप छान आहे. उलट इकडे राहणे म्हणजे गावाकडे. माझ्या पेंटीत खुसतय. मोनूच्या पॅन्टमध्ये ते कुसवा कुसवा घुसलेला आहे. म्हणजे कुसवा पॅन्ट लागलाय. पॅन्टीला याच्या चावत आहे, ते काटा घुसला याच्या पॅन्टीमध्ये आणि याला खाजत आहे ते. कुसवा म्हणा मग कळते. तर आम्ही तर झाडाच्या सावलीत बसलोय आणि इथं बऱ्याच लोकांच्या शेती आहेत. माझ्या फ्रेंडचे शेतामध्ये बसलो आम्ही. ते तिकडं शाळू आणि हायब्रिड जे आहे ते आमचं शेत आहे, आणि हे माझ्या मैत्रिणीचं शेत आहे. हे भुईमुंग, हे इथं खालच्या साईडला पण भुईमुंग आहे आणि इकडं पण भुईमुंग आहे आणि तिकडं पण आहे. आणि तिकडे पुढे पण आहे आय थिंक. तर इथं पाहू शकता की म्हणजे काय डुकर येण्यासाठी केलं नाही. हा तर इथं शेतामध्ये डुकरं वांढरं नाही यासाठी केलंय. डुकरं आणि वांढरं जे असतात ना, ते शेतीचं थोडं नुकसान करत आहेत. तर तुम्ही पाहू शकता की इथल्या शेतकऱ्यांनी कसं ते हे असं बांधलेलं आहे. पट्ट्या बांधलेल्या आहेत, दिसतंय का तुम्हाला, जेणेकरून हा बुजगावनं घातलेलं आहे. कारण की वांढरं डुकरं या शेतीचं जास्त नुकसान होऊ नये म्हणून, वांढरं डुकरं शेतामध्ये जाऊ नयेत म्हणून. आणि तो पहा माझ्या फ्रेंडचा डॉगी बरम्या, तो पण इथं बसला आहे आरामात. त्याला पण दम लागलाय चालून ऍक्च्युली.